Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. त्यांचे सुजलेले पाय जर लोकांना दाखवले याला म्हणतात सामान्य जनतेसाठी तळमळ. पायाला सुजण्याची किंवा तब्येत खराब होऊन तरी निवडणुकीमध्ये फिरून राहिला हे आम्हाला अभिमान आहे की आम्ही अशा माणसाच्या सानिध्यात राहतो. तुम्हाला भरून आलाय ऍक्च्युली. भरून आलं भावनात्मक म्हणजे एक बच्चू भाऊची जी मेहनत आहे ती साधी मेहनत नाही. सामान्य जनतेला कार्यकर्ता हा प्रतिनिधी द्यावा खासदार म्हणून याच्यासाठी त्यांची पायपीट आहे. मी तरी नाही ताई लक्षात घ्या, मी तरी सकाळी 7ला उठेल, बच्चूभाऊ सकाळी 6ला चालू होऊन जातील. एवढा विषय आहे ना. कॅन्डिडेटपेक्षा जास्त मेहनत बच्चूभाऊ करून आले. पण भाऊ तुमच्या पण डोळ्यात अश्रू आहेत, तुमच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आहेत किंवा म्हणजे मेहनत तर करता आहे असं तुम्ही म्हणताय, लोकही म्हणतायत. पण मग म्हणजे कॅन्डिडेटसाठी पाय सुजणं आणि अशा पद्धतीनं जेव्हा कार्यकर्ता आपल्याबद्दल बोलतो कसं वाटतं? मला असं वाटतं की आपण जेव्हा काम हाती घेतलं ते प्रामाणिकतेनं पुरं केलं पाहिजे. आणि आम्ही फक्त निवडणूक ही खासदार बनापुरतं पाहत नाही. याच्यात आमचे खूप चांगले स्वप्न आहे. ते खासदारकीपुरते मर्यादित नाही आहे. जे काही वंचित असेल, दुर्लक्षित आहे, कष्टकरी कामकरी आहे, व्यापारी असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, यांचं आमच्या डोक्यातले स्वप्न या निमित्तानं पुरं करण्याचे एक मोठा प्रकारचा आमचा जो नियोजित हे आहे. तर त्याच्यामुळं आखरी निवड खासदारकी आहे काय तर नाही. त्या खासदारकी मागं आमचे लपले. जसं 19 वर्ष लढत राहिलो आम्ही दिव्यांगाच्या मंत्रालयासाठी, ते झालं. तर असं शेतकऱ्यासाठी पण आहे, मजुरासाठी आहे. तर ते स्वप्न यांच्या खासदारकीतून पूर्ण होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही कष्ट करतोय. त्यांनी त्याची दखल घेतली, त्याच्यामुळे थोडं आम्ही भावनात्मक झालो, नाही तर दुसरं काही कारण नाही.